ना. आणि ठीक आहे, शूटिंग अलाउड नाही तरी पण तुम्ही मंदिराच्या आतमध्ये काय इंटरेस्टिंग ठेवलंय. सगळं पाणी जमा झालं तर लास्ट. तर आपण आता आज चला आपण आता पोचलेले आहे आणि पाणी भरलंय. एक्सप्लोर काय बघा का शूटिंग अलाउड नाही इथे. गाइस तुमचं सर्वांचं ट्रॅव्हल विथ स्वप्नाली मध्ये स्वागत आहे. तर आपल्या हम्पी ट्रिपचा हा आहे लास्टचा दिवस आणि लास्टच्या दिवसाचा लास्टचा ब्लॉग असणार आहे हा. आणि ह्याच्या आधी आपण अंजनाद्री पर्वताचा ब्लॉग केला आहे थर्ड डेचा. तर आता हा आपला सेकंड म्हणजे थर्ड डेचा सेकंड ब्लॉग आहे. तर चला आपण आता याला सुरुवात करूया. तर आपला डे 3 मधला सेकंड व्हिडिओचा पहिला पॉइंट आहे पुष्करणी. तर चला आपण आता बघूया पुष्करणी काय आहे आणि कसं आहे. तर आपण आता पुष्करणी जवळ आलो आहेत आणि पुष्करणीला इंग्लिश मध्ये स्टेपवेल असे म्हणतात. तरी बघा ही पुष्करणी आहे आणि बेसिकली हे स्विमिंग पूल टाइप आहे. तर आपला फर्स्ट पॉइंट झालेला आहे पुष्करणी. तर आपला सेकंड पॉइंट आहे महानवी टिब्ब. तर चला आपण बघूया कसा आहे काय. तर माझ्या मागे महानवमी टिब्ब आहे आणि ह्याची हिस्ट्री अशी आहे की जेव्हा राज्यामध्ये दसरा वगैरे असायचा तेव्हा इथे वरती जाऊन ते सेलिब्रेट करायचे. हीच त्याची हिस्ट्री आहे थोडीशी. तर आपला आता नेक्स्ट पॉइंट आहे सिक्रेट चेंबर. तर आपण आता तिकडे जाऊया आणि इंटरेस्टिंग आहे थोडंसं सिक्रेट चेंबर. तर बघूया. तर हे बघा माझ्या मागे ना सिक्रेट चेंबर आहे. याचा अर्थ गुप्त चर्चा असं होतं पूर्वीच्या काळात. माझा फोन आहे तिथं. पूर्वीच्या काळात इथे ना राज्याबद्दलच्या चर्चा वगैरे व्हायच्या, गुप्त अशा चर्चा व्हायच्या. तर चला आपण आता आतमध्ये जाऊन बघूया सिक्रेट चेंबर कसं आहे. तर हे बघा गुप्त चेंबरची एकदम मोठी सीडी. सिक्रेट रूम. दिस इज द सिक्रेट रूम. तर बघा इथे पूर्वीच्या काळी गुप्त अशा चर्चा व्हायच्या राज्याबद्दलच्या. ह्याला इंग्लिशमध्ये सिक्रेट रूम असं बोलतो. तर ही ह्याची हिस्ट्री होती. तर चला आपण आता दुसऱ्या पॉइंटवर जाऊया. तर आपला हा पॉइंट झाला आहे ना. आपला नेक्स्ट पॉइंट आहे अंडरग्राउंड शिवा टेम्पल. तर चला आपण आता तिकडे जाऊया. आणि मी सकाळीच अंजनदरी हिल्सला जाऊन आले. तर माझी तर पूर्ण वाट लागलेली तरी पण मी ब्लॉग बनवते आणि फिरते. बिकॉज हा लास्ट डे आहे आणि नंतर रिग्रेट नाही झालं पाहिजे की हे फिरले नाही ते फिरले नाही. तरी म्हणून मी कशी ना कशी हिम्मत करून बनवते. तर चला आता आपण नेक्स्ट पॉइंटला. तर मी आता अंडरग्राउंड शिवा टेम्पल मध्ये पोहोचलेले आहे आणि तुम्हाला मी एंट्री वगैरे दाखवते इकडनं.
तर हे बघा अंडरग्राउंड शिवा टेम्पलची ही एंट्री गेट आहे. आणि इथे हे पिल्लर्स आहेत आणि इथे पिल्लरच्या आतमध्ये आपण बसू पण शकतो वगैरे, कारण की मी इथे बघितले की खूप लोक बसलेले वगैरे असतात आराम करत. तर चला आपण आता पुढे जाऊया. तर टेम्पल तुम्ही बघू शकतात पूर्णपणे तोडलेला आहे. असं सांगतात की टेम्पल हे इकडचं जे आहे ना, हम्पीमध्ये जो कृष्णदेवराय राजा होता ना, तर तो खूप रिच होता. इथे खूप व्यवहार व्हायचे, खूप तो रिच होता. तर त्याला नष्ट करण्यासाठी मुघल लोकांनी ना 6 महिने इथले टेम्पल वगैरे तुम्ही बघू शकता इथे अंडरग्राउंड शिवा टेम्पल आहे आणि याच्यामध्ये पूर्ण पाणी भरलंय आणि ते पाणी एका जागी साचल्यामुळे ना त्याचा पूर्णपणे खूप घाण वास येतोय. नंदी वगैरे आहे जे पिंडीसमोर ठेवलेलं, त्याच्यामध्ये पण पूर्णपणे पाणी गेलेलं आहे आणि खूप घाण वास येतोय. तर आपण आता आजूबाजूचं जे स्ट्रक्चर आहे ना त्याच्यात ते बघून घेऊया. बाजूचं एक्सप्लोर करताना मला इथे अजनबी किडा दिसलेला आहे, मी तुम्हाला दाखवते तो. हा बघा, तो आहे अजनबी किडा. ह्याचे पाय बघा केवढे. जर कोणाला माहिती असेल हे कोणता किडा आहे काय, तर प्लीज कमेंट करून सांगा. मला तर माहिती नाही, मी फर्स्ट टाइम बघितलं आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी इथे शिवा टेम्पल मध्ये आलेले होते. इथे पूर्णपणे पाणी भरलेलं आहे आणि त्या पाण्यात खूप घाण वास येतोय. आणि जेव्हा आम्ही आता एंट्री करत होतो इथं, तर तेव्हा आम्हाला सिक्युरिटी बोलत होती की शूटिंग वगैरे अलाउड नाही आहे ते. तर का शूटिंग अलाउड नाही? इथे लोक बघणार, तेव्हा लोक इथे येणार ना. आणि ठीक आहे, शूटिंग अलाउड नाही तरी पण तुम्ही मंदिराच्या आतमध्ये काय इंटरेस्टिंग ठेवलंय? सगळं पाणी जमा झाले, ते पाण्यामधनं खूप वास येते. चांगल्या गोष्टी तर खूप आहेत दाखवण्यासारख्या आणि वाईट गोष्टी पण खूप आहेत दाखवण्यासारख्या. म्हणून माझ्या व्हिडिओमध्ये ज्या चांगल्या गोष्टी त्या पण आणि वाईट गोष्टी त्या पण दाखव.